आपली कालची जी व्हिडिओ होती ती जरा प्रॅक्टिसची होती, पण आज बघू शकता पूर्ण मैत्री जमलेली आहे आणि आजची व्हिडिओ आज कडक होणार आहे. आणि कारण त्याचं कल्याण पाटील बुवा आपल्यासोबत जॉईन झालेले आहे. आजची व्हिडिओ ही पूर्ण बघा, कारण दुसरा दिवस आहे आमच्या भजन मंडळाचा आणि आजची व्हिडिओ कडक होणार आहे. तर मित्रांनो, आज आपल्या भजन मंडळात जॉईन झालेले आहेत अस्मिता वाडेकर आणि किशोर म्हात्रे. त्यांच्या वतीने सुंदर अशी गीत सादर होणार आहेत. तर आपली व्हिडिओ पूर्ण बघा आणि आजची व्हिडिओ कडक होणार आहे, कारण कल्याण पाटील आलेला आहे. पाटील यांच्याकडून आमच्या भजन मंडळाला तब्बल 100 रुपयाची देणगी येतात.
भजन मंडळास आमच्या छोट्या ताई शिवन्या, श्रिया आणि श्रिया यांच्याकडून तब्बल 500 रुपयाची देणगी आली आहे. खानागावातील गोंडस भाई यांच्याकडून तब्बल 500 रुपयाची देणगी आली आहे. तर आपल्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आदर्श शिक्षक सन्माननीय दिनेश टोपले यांच्या वतीनं 200 रुपयाची देणगी आलेली आहे. आणि बंटी या तिन्ही बांधवांकडून आमच्या भजन मंडळास तब्बल 200 रुपयाची देणगी आलेली आहे. सुंदर हे कोकण या कोकणात
असेच आपले ढोलकी वादक निशांत पाटील आणि चैतन्य वाडेकर यांच्यासाठी जोरदार ताली झाले पाहिजे.
तर आमच्या भजन मंडळात ज्यांच्या घरी आम्ही भजन करतोय असे साहिल वाडेकर आणि संसार वाडेकर यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाची बहुमूल्य देणगी किशोर म्हात्रे निशांत पाटील बस एवढं. तर मित्रांनो आजची या रात्रीची आजची पहिली वारी झालेली आहे कुमार साहिल वाडेकर यांच्याकडे आणि कडक अशी वारी झालेली आहे. क्या बात है. वारी कडक का झाली कल्याण पाटील. तर मित्रांनो आजची आपली दुसरी बारी आहे श्री मिथुन म्हात्रे यांच्या घरी आणि आजची बारी सुद्धा ही दुसरी बारी सुद्धा कडक होणार कारण कल्याण ओंकार प्रधान
कुमार श्रीयश म्हात्रे यांच्या वतीने आमच्या भजन मंडळाला तब्बल 100 रुपयाची बहुमूल्य देणगी आलेली आहे. भजन मंडळ अतिशय सुंदरपणे आजचा दुसरा दिवस छान भजन सादर करत आहेत. आणि या युवा भजन मंडळाचे 2 युवा ढोलकी वादक निशांत पाटील आणि चैतन्य वाडेकर यांच्यासाठी 100 रुपयाचा मिथुन म्हात्रे साहेब यांच्या वतीने आमच्या भजन मंडळाला तब्बल 100 रुपयाची बहुमूल्य देणगी आलेली आहे. तर आपण कालच एक नवीन सुरुवात म्हणून भजन मंडळ चालू केलं. भजन मंडळ म्हणता येणार नाही, पण एक जागरण म्हणून आपण एक वेळ घालवण्यासाठी एक सुरू केलेलं आहे भजन मंडळ. तर आपल्या गावातील आदर्श शिक्षक दिनेश टोपले काय सांगाल याच्याबद्दल? नमस्कार. आपल्या खणाव गावामध्ये एक स्तुत्य असा उपक्रम सुरू झालेला आहे. युवा भजन मंडळ या माध्यमातून प्रत्येक घराघरामध्ये गणपतीचं जागरण होत आहे. आणि भजन ही कालबाह्य झालेली परंपरा, ही आपली परंपरा आहे. आणि ही परंपरा खणाव गावातील युवा पिढी जपत आहे. आणि या खणाव गावातील युवा पिढीचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि त्यांनी ही भजन ही परंपरा आहे ही जपत राहावी आणि पुढेही हा वारसा जो आहे हा वारसा चालू ठेवावा. आणि या भजन मंडळास माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपण पाहिलं की गणपती म्हटलं की जुगार आणि हे ठरलेलंच असतं, पण या भजन मंडळाच्या माध्यमातून ही युवा पिढी या देवाचं नामस्मरण
या ह्याच्यामध्ये आलेली आहे आणि ही चांगली संकल्पना आहे. आमच्या गावातील मनू पाडेकर असतील, निशांत पाटील असतील, विनय पाटील असतील, विकी पाटील असतील, असे अनेक तरुण या भजन मध्ये सहभागी होतात आणि खरंच हा स्तुत्य उपक्रम आहे आणि जुगार या खेळापासून परावृत्त होण्याची ही एक उत्तम आणि देवाचं नामस्मरण करण्याची उत्तम संधी आहे. धन्यवाद. ओके.